काही गोष्टी हे तुमच्या माझ्या हातात नसतात, आवडत्या व्हायच्या असतात. त्या घडल्याच्या नंतर साहजिकच अस्वस्थता येते. गेली अनेक वर्ष सोलापूर जिल्ह्याच्या आणि विशेषतः पंढरपूर तालुक्याच्या साधू जीवनामध्ये त्याच्यावर मंगळ वेळेमध्ये सुद्धा सामान्य माणसाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्यासाठी अखंड प्रयत्न करण्याची भूमिका ही नानांनी घेतली होती. माणुसकीचे संबंध सगळ्या घटकांशी त्यांनी ठेवले आणि वाघाच्या विकासाच्या संबंधीची भूमिका अंतःकरणामध्ये शेवटपर्यंत ठेवली. आणि त्यासाठी जी अखंड धडपड केली, त्या धडपडीवर दुर्दैवानं ते आज आपल्यामध्ये राहिलेले. त्यांचा आधार जो होता त्याची माहिती मला रोज मिळायची. एक वेळेला मी विचार असा केला की त्यांना आपण जे मुंबई किंवा दिल्ली इथल्या आरोग्यविषयी अतिशय महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत तिथे नेऊन काही करावं का. तर त्यांनी आव्हान मागितलं आणि आव्हान मागितल्याच्या नंतर पुण्याच्या डॉक्टरचं जे काही रिपोर्ट होता तो त्यांना सादर केल्याच्या नंतर नानांना हलवणं योग्य नाही अशा प्रकारचा सल्ला मिळाला. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की जे काही दुखणं आहे ते जीव घेणं दुखणं आहे. त्यातनं सुटका व्हावी अशी भावना होती. पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सगळ्याच गोष्टी काय आपल्या हातात असतात. त्यामुळे आज ते आपल्यात राहिले नाहीत. पण ते राहिले नाही त्यांचं कर्तृत्व, त्यांची माणुसकीची भावना आणि भागाच्या विकासाच्यासाठी त्यांना असलेला ध्यास याचं विस्मरण हे आपल्या सगळ्यांना कधी पडणार नाही. ती सहकारी संस्था असेल, कारखानदारी असेल, पंढरपूर शहर असेल, मंगळवेढा तालुक्यातला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा हक्क असेल, त्या प्रत्येक गोष्टीच्यासाठी त्यांनी आपला श्वास चालेपर्यंत चिकाटी ठेवलेली होती. त्यामुळं ते आज नाही. पण आपल्या सगळ्यांची जबाबदारी ही आहे की त्यांचे हे आपण प्रत्येक स्वप्न ते स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हतं, वाघासाठी होतं, वाघाच्या माणसासाठी होतं. त्याची पूर्तता करण्याच्या बद्दलची काळजी घेतली. मंगळवेढ्याचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा अलीकडच्यांना जो ध्यास होता कारखान्याच्या बद्दलचा, त्या सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार करून आपल्याला त्यातनं दुरुस्त करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकावं लागतील. काल कारखान्याचे वाचन काही अधिकारी येऊन त्यांनी मला एकंदर चित्र सांगितलं. काळजी करण्यासारखं चित्र आहे. पण ती काळजी करण्यासारखं चित्र असलं तरी सुद्धा त्यातनं मार्ग हा काढावाच लागेल. आता जे कल्याणरावांनी सांगितलं ती गोष्ट खरी आहे की दुष्काळाचं संकट आलं आणि जो कारखाना 10 लाख टन 12 लाख टन गणित करणारा कारखाना 2 लाखावर आला. खर्च काही कमी होत नसतात, ते वाढतच असतात आणि गणित कमी झालं तर त्यावर नुकसानही वाढत जात असतं.
आणि ते महाराष्ट्राच्या अनेक कारखान्यांचं झालं. त्याच्यामध्ये मोठा फटका पंढरपूर तालुक्याला बसला आणि त्याचं कारण पंढरपूर तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र फार आहे. त्यामुळं आधी ऊस जादा, नंतरच्या वर्षामध्ये ऊसाचा पुरवठा झाला नाही, ते क्षेत्र कमी, गळीच कमी, त्यामुळे तोटा जास्त. आणि या सगळ्या दुष्ट चक्रात हा विठ्ठल परिसर संकटामध्ये सापडला हे मी पाहत होतो. आणि त्यातून बाहेर काढण्याच्यासाठी अखंड चिकाटी करण्याची दाखवण्याची भूमिका ही भारतनानांची होती. त्या ध्यासातूनच त्यांना झालेल्या रोगाला तोंड देण्याची त्यांची शारीरिक स्थिती होती, ती कमी व्हायला लागली आणि दुर्दैवानं ती आपल्या सगळ्यांच्या तोंड गेली. संकट येतात, पण त्या संकटाला धैर्याने मात करावं लागते. संकट आहे, जीवनाचा आपला आधार गेला, पण आधार गेला त्याचं दुःख आहे, पण दुःखाने गरीब व्यक्त कधी व्हायचं नाही. इथली ऊसाची शेती आणि कारखानदारी एक काळ असा होता, त्याच्या सुरुवातीला पहिल्या दिवसाला सुद्धा मी हजर होतो. मला आठवतं की देशाचे नेते यशवंतराव चव्हाण साहेब, ज्याच्या समेत मी स्वतः सुद्धा अवधूतभर अण्णांच्या सांगण्यावर आम्ही सगळे इच्छा आलो होतो. अवधूतभर अण्णांचा तुमचा प्रचंड विश्वास होता, प्रेम होतं, निष्ठा होती. आणि अण्णांनी सुद्धा आपल्यासाठी, तालुक्यासाठी, कारखाना उभारण्याच्यासाठी अतिशय मोलाची कामगिरी केली. याची नोंद आपल्या सगळ्यांच्या अंतर्गत होती. आणि हे सगळं उभं केलं आणि त्याला साथ देणारे, त्याच्यानंतर हे चालवणारे, त्या मालिकेमध्ये भारतनानाचं नाव हे प्रकर्षाने आपल्या पुढे होतं. पण काही गोष्टी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या आवाक्याच्या बाहेरच्या होत्या आणि त्यामुळे आता आपण अडचणीत आलो. माझी आपल्या सगळ्यांना एक विनंती, मी आत्ताच सांगितलं प्रमुख लोकांना की थोड्या दिवसांनी मी परत इथे आणि परत जसं कल्याणरावांनी सांगितलं, इथली सवगी कारखानदारी नीट कशी करता येईल त्याच्यात लक्ष घालून कारखानदारी सुधारली पाहिजे. आणि शेतकऱ्याचं ऊसाचं शेवटचं टिफू सुद्धा राहता कामा नये, त्याचं गणित झालं पाहिजे, याची व्यवस्था केली पाहिजे. आणि जे काही अर्थकारण बिघडले त्याचं कारखाना बाहेर काढून ऊस उत्पादकांना रास्त किंमत देण्याच्या दृष्टीनं काय काळजी करता येईल, या सगळ्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी बसून काही निर्णय घ्यायला लागतील. आणि ते निर्णय घेण्याच्यासाठी तुम्हाला विश्वासात घेऊन ते निर्णय घ्यायचे आणि त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांची साथ मिळावी. हे दुरुस्त करायचं. आत्ताच सांगितलं, दिफतनी पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्याचं किंवा या तालुक्याचं महत्त्वाचं ठिकाण आहे. मला काही समजत नाही असं का म्हणजे ते पंढरपूर हे देशाचं महत्त्वाचं ठिकाण आहे. राज्याच्या बाहेरचा सुद्धा अगदी कर्नाटक असो न तो मध्य प्रदेश असो, पुन्हा काढण्याचा विचार न करता पांडुरंगाच्या दर्शनासाठी लोक श्रद्धेने येणारे ठिकाणी देशात कुठले पायी जाणार. आणि ते त्या ठिकाणी अखंडपणाने येणारे हे पंढरपूर आणि इथं असलेला पांडुरंग या देशातल्या सामान्य माणसाचा हा देव, कष्टकऱ्यांचा तो देव आहे, शेतकऱ्यांचा तो देव आहे. आणि त्या पंढरीचा आशीर्वाद ज्यांना लाभला ते भाग्यवान आहे.
आणि त्यामुळे पंढरपूर आणि पंढरपूर परिसर हा एका दृष्टीनं भाग्यवंताचाच मेळा आहे असं मी म्हटलं तर त्यामध्ये अपेक्षित होणार नाही. तर ते भाग्य जरा कुठे सरक असलं तर ते भाग्य पुन्हा जागेवर आणण्याचं काम आपल्या सगळ्या भक्तांना मिळून करावं लागेल. ते करण्याच्यासाठीच आपल्याला पुढची पावले टाकायची. त्या भावनेनं आज या ठिकाणी मी विचार करतो. माझ्याला प्रत्येक गोष्टीला तुम्ही लोकांनी साथ दिली. मला आधी आता बोलताना सांगितलं की भारतनाना शेतकरी संघटनेकडनं त्याचे अपक्ष त्याचे आणखीन काही आणि लोक मला म्हणायचे की त्या मतदारसंघात आता हे होऊन झाले काय करायचं. मी सांगायचो ते निवडणूक लढवायची ना लढून द्या. काही केलं तर ती निवडून या आणि निवडून आले इथे गुलाल अंगावर खाल्ला की इथून बारामती येईल आणि बारामती येईल. बाकी काय नाही. एक खाल माझ्या हातात देणार आणि मी आहेच. ही भूमिका त्यांनी शेवट पाहिजे. प्रत्येक निवडणुकीच्या नंतर तुम्हाला कदाचित माहीत नसेल निवडणुकीच्या नंतर निकाल त्यांच्या तुमच्या सरकार लागल्याच्या नंतर तिकडे चक्कर टाकली आणि ती साथ त्यांनी कायमची आम्हाला सगळ्यांना दिली. आणि त्यामुळं त्यांनी आमचा कधी म्हणजे पक्ष किंवा राजकारण असं बघितलं नाही. आम्ही कोणी बघितले नाही. हा तालुका या तालुक्याचा नेता हा आपला जीवाभावाचा सहकारी आहे. आज तो नसला तर जीवाभावाचा सहकारी कुटुंबातला आपला साथी हा गेल्याच्या नंतर आता मी 80 वर्षाचा झाले. आता मला वडील नाही म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आता वडील झाल्याचं लक्ष हे अधिक असलं पाहिजे आणि ते वडील झाल्याचं लक्ष कायमीच राहील एवढं सांगतो. माझी आपल्याला साथ आहे की त्याच भावनेने तुम्ही नानांना जशी साथ दिली अजून नानांना जशी साथ दिली त्याच पद्धतीनं आता इथून पुढं जे आपण बसून एकत्रितपणानं निर्णय घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना म्हणलं सगळ्यांना बरोबर घेऊन असं नका करू. सगळे बरोबर बसून त्याची कशाला चर्चा करतात. त्याची काय काही वेगळं होणार त्यावेळेला आपण त्याचा विचार करू. आता फक्त एकत्र राहायचं. कारखानदारी सुधारायची. अर्थशास्त्र अर्थकारण संसार नीट निटके राहतील त्यासाठी काही जी काळजी घ्यायची ती सगळ्यांनी मिळून बसून इथली तिन्ही कारखानदारी नीट चालेल याच्यासाठी सहकार्याची भूमिका आपण सगळ्यांनी घ्यायची आणि या रस्त्याने पुढे जायचं. निवडणुका येतात आणि जातात पण भागाचा संसार निघाला तर त्याला काही अर्थ नसतं. त्या राजकारणात माझ्यासारख्याला इंटरेस्ट नाही. म्हणून भागाचं समाजकारण अर्थकारण हे आपण निश्चित काळजी करूया. न बाकीच्या गोष्टीचा विचार हा करायला काही अडचण येणार नाही. म्हणून त्यासाठी तुमची साथ मिळेल अशाच प्रकारची खाते. आणि त्याचं कारण हा ध्यास भारतनानाचा होता आणि तो ध्यास तो त्यांच्या स्वतःच्यासाठी नव्हता तो तुमच्यासाठी होता. त्यामुळे त्यांना साथ देणं ही आपली जबाबदारी. ती काळजी आपण सगळेजण मिळून घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि मला फार मुंबईला जायचं आहे. मला याआधी येता आलं नाही पण मला सांगितलं आधीच मी तेवढी जातो. त्यामुळं ती आधी आली. त्याच्यानंतर रक्षाच्या दिवशी यावं जयंत म्हणले मी जाऊन येतो म्हणलं ठीक आहे. सगळं झाल्याच्या नंतर मी कधी जाईन. मला येता आलं आणि तेव्हा सगळ्यांना भेटता आलं. त्याचं समाधान आहे. नाना गेले याचं दुःख आहे पण तुमची साथ ही या दुःखावर सुद्धा एक प्रकारची आत्मशक्ती देईल अशाच प्रकारची अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार.